नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे प्रसिद्ध आहे पुणेरी पाट्यांसाठी. खरं म्हणजे अलीकडच्या काळात पुणे नको त्या गोष्टींसाठी बरंच चर्चेत आहे, त्याबद्दल आता मी बोलत नाही. पण पुणेरी पाट्यांसाठी पुणे प्रसिद्ध आहे. त्यातली एक पाटी अशी आहे की जी बघताय स्क्रीनवर दाखवतो मी पाटी मुद्दाम. महिलांनो, असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेनं बघता कामा नये. आता ही पाटी मी पाहिली. खरं म्हणजे बायकांनी कसले कपडे घालावेत हे सांगणारी पुणेरी पाटी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातल्या चंदानं पाहिली तर तिला हसू फुटेल. चंदा म्हणजे यक्षिण आहे ती. यक्षिण. मध्य प्रदेशच्या बरहूत गावातल्या शिल्पांमध्ये आजही ही चंदा आहे. तो मी दाखवतोय स्क्रीनवर. ही चंदा ज्या प्रकारे आता इथे दिसते आहे, इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातल्या त्या कालावधीमध्ये चंदाचे कपडे असे होते. चंदा अशी राहत होती. ती जर आज पुण्यात आली तर लोक घाबरतील, बंजाळतील, गडबडतील आणि तिला सांगतील, बाई ग, नीट कपडे घाल. जर अंगभर कपडे घातल्याशिवाय काही खरं नाही, अंग झाकायला तिला लावलं जाईल. तिला प्रश्न पडेल की 2000 वर्षांनंतर माणसाचं असं का झालं. खरं म्हणजे 2000 वर्षांपूर्वी उलट पक्षी माणूस जास्त प्रगत होता, आता मात्र हे असं का झालं असेल, असा प्रश्न चंदा यक्षिणीला पडेल. तेव्हा यापेक्षा अधिक उदार व्यवस्था होती, त्यापेक्षा अधिक लिबरल पद्धतीनं माणसं जगत होती, अधिक उदार पद्धतीनं महिला तेव्हा वावरत होत्या, राहत होत्या, आणि आता मात्र हे असं का झालं असा प्रश्न पडेल. पण ही खरी गंमत आहे. सध्या दिवस पावसाचे आहेत, जीव गेला तरी 72, पण पर्यटन करण्याचे सुद्धा आहेत. कुठेही जा सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर, पहाडावर तुम्हाला काहीतरी दिसतं. पराग लव्स दीपिका किंवा काय प्रियांका आय लव्ह यू, आणि खाली काहीतरी दीपक, असं सगळं तुम्हाला दिसतं. अनेक भिंतींवर, पहाडांवर, डोंगराच्या तिथे कुठे कुठे अशी प्रेम प्रकरणं तुम्हाला दिसतात. आता ही खरं म्हणजे गोष्ट आहे 21व्या शतकातली. पण तुम्हाला गंमत माहिती आहे, असा सगळ्यात जुना कोरीव शिलालेख सापडला तो छत्तीसगडमध्ये. सुरगुजा हे जिल्ह्याचं नाव आहे. तिथे घनदाट जंगल आहे. त्या जंगलातल्या गुहेमध्ये हा सापडला शिलालेख. तो कधीच आहे? 2ऱ्या शतकातला हा शिलालेख आहे. प्राकृत बोलीमध्ये आणि ब्राह्मी लिपीमध्ये असा हा शिलालेख आहे. तो आहे 5 ओळींचा. त्याचं भाषांतर थोडक्यात असं आहे: सुतनिका नावाची ती देवदासी देवदिन्ना नावाच्या रूपदक्षाने तिच्यावर प्रेम केले. आता हे 2ऱ्या शतकामध्ये असं कोरलेलं शिलालेखासारखं कोणी कोरलं असेल बरं. शब्द किती छान आहेत बघा. सुतनिका, नाव काय मुलीचं? सुतनिका या शब्दाचा अर्थ नाजूक. आणि देवदिन्ना नावाच्या रूपदक्ष म्हणजे प्रतिभावंत पुरुष. कोण असतील हे प्रियकर आणि प्रेयसी? त्यांनी एकमेकांवर एवढं प्रेम कसं केलं असेल, आणि जाहीरपणे आपलं प्रेम अभिव्यक्त करावं असं त्यांना का वाटलं असेल? 2ऱ्या शतकात त्यांना जे सहज वाटलं ते आज 21व्या शतकामध्ये एवढं नैसर्गिक मानलं जाईल का? मला अनेकदा प्रश्न पडतो. मुलगा मुलगी बिचारे कुठेतरी एकत्र बसलेले असतात. बसले की पोलीसवाला शिट्टी वाजवतो. त्याला काय त्रास आहे मला कळत नाही. त्यांना बसू द्या ना एकत्र. मुलगा मुलगी, प्रियकर प्रेयसी यांना एकत्र कुठे बसायचं असेल, भेटायचं असेल, मनापासून काही व्यक्त करायचं असेल, मिठी मारायची असेल, शेअर करायचं असेल, त्यांनी बसायचं कुठे? पुण्यामध्ये आमचा झेड ब्रिज आहे. अंधार झाला की बिचारे सगळी जोडपी त्या झेड ब्रिजवर बसतात. पण मुळामध्ये मुला मुलींनी बसावं. म्हणजे मी गमतीने असं म्हणत असतो, जगातलं सगळ्यात प्रगत शहर कुठलं? ते शहर प्रगत जिथं तरुण मुला मुलींना निसंकोचपणे आपलं प्रेम व्यक्त करता येत. त्याला मी नेहमी सांगतो, डेमोक्रॅटिक प्लेसेस, लोकशाहीवादी जागा असल्या पाहिजेत. जिथे जागाच नाही, चोरून. आणि मला कायम गंमत वाटते, म्हणजे एखादा पोरगा पुढे बाईक चालवतोय आणि पोरीनं तिला मारली घट्ट मिठी की वर्दीवाल्या मामाची वाजली शिट्टी. तुला काय त्रास आहे? पोरगा एकटा असेल ना, तो शिट्टी वाजवणार नाही. मुलगी एकटी असेल, शिट्टी वाजवणार नाही. पण मुलाच्या मागे मुलगी घट्ट बिलगून बसली असेल की याला त्रास झालाच.
प्रेम, धड प्रेम करू देत नाहीत लोक. आणि समजा कुणीतरी बघितलं, कळलं का तुम्हाला, तुमची मुलगी त्या मुलासोबत दिसली, आईवडिलांना कौतुक वाटलं पाहिजे, छान आहे, प्रेम करते, दुसरं करायचं काय असतं आयुष्यामध्ये. प्रेमासारखी छान गोष्ट आहे का जगात, मला सांगा. पण ज्या प्रेमाचा लोकांना त्रास काय हे मला कळत नाही. गंमत अशी की लोक पडद्यावर जेव्हा सिनेमा बघतात ना, पडद्यावर असे बघत असतात, तो सिनेमा सुरू असतो, हिरो आणि हिरोईन यांचं प्रेम, आणि मग खलनायक येतो, आणि प्रत्येक प्रेक्षकाची इच्छा असते की त्या खलनायकाचा पाडा व्हावा आणि हिरो आणि हिरोईन यांनी एकत्र यावं. पण हे हिरो हिरोईन जेव्हा घरात असतात त्यावेळी मात्र हे स्वतःच खलनायक होतात. हे मला कळत नाही. कधी मला सांगा, आपण सिनेमाला गेलोय, असं कुठल्या माणसाला वाटतं का की खलनायकाचा विजय व्हावा आणि हिरो आणि हिरोईन एकत्र येऊच नाहीत? पण जेव्हा तुमची हिरोईन घरामध्ये असते तेव्हा मात्र व्हिलन तुम्हीच असता. मला हे मान्य आहे की काळजी केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, आणि लैंगिक आकर्षण म्हणजे प्रेम असं होऊ नये, त्यातून मुलींची फसगत होऊ नये. अशा मुलींची फसगत पण होते अनेकदा, हा मुद्दा वेगळा. पण त्या प्रेमाला जात, धर्म, मग मग हे कळत नाही मला की 21व्या शतकामध्ये ही अवस्था काय. दुसऱ्या शतकामध्ये मला गंमत वाटते की ते नाव बघा, सुतनी खा आणि देवदिन्ना यांचं प्रेम आहे, हे तेव्हा तो शिलालेख आहे. तुम्हाला सांगू का, प्राचीन भारतामध्ये प्रेम अगदी सहजपणे व्यक्त झालेलं दिसतं. काही प्राचीन, तुम्हाला गंमत बघा, म्हणजे काही प्राचीन ग्रंथ तर समलिंगी संबंधाविषयी सुद्धा बोलतात. किती मोकळीक असेल आणि किती त्या अर्थाने उदार वातावरण असेल. तृतीय पंथाविषयी सांगतात. प्राचीन भारतीय पुराणामध्ये उभयलिंगत्व आहे, लैंगिक संदिग्धता आहे, लिंग बदल आहे, हे सगळं आहे. एवढंच नव्हे, आवेगी शरीर संबंधातल्या सुखाचं सुद्धा वर्णन या ग्रंथांमध्ये आहे. जास्त कविता आहेत. शेवटी कविता हा खरा साहित्य प्रकार मानला जायचा, कविता जास्त आहेत. आणि अशा कविता लिहिणाऱ्या स्त्रिया पण होत्या, कमी होत्या पण होत्या. आता आषाढ सुरू झालाय. आषाढ म्हटलं की आठवतो कालिदास. कालिदास म्हटलं की अर्थातच मेघदूत, शाकुंतल, कुमारसंभव, रघुवंश, असं बरंच काय आठवतं. ज्या धीट उत्कटपणे कालिदास प्रेम व्यक्त करतो आणि ज्या प्रकारची वर्णनं करतो, थेटपणे शारीर स्वरूपाची सुद्धा, आणि तीही देवादिकांच्या, ते बघून आजही असं वाटतं की बापरे, हे फारच भयंकर आहे, हे काळाच्या फार पुढे आहे असं वाटतं. अशी वर्णनं शरीराची कालिदास करतो. पण खरं म्हणजे कालिदास हे काही एकटा नाहीये. कालिदास सर्वांना माहिती आहे, त्यामुळे तो सांगितला. वेगवेगळे प्रांत, भाषा यातले कवी असेच प्रेम व्याकुळ दिसतात. प्रामुख्याने तमिळ, संस्कृत अशा अनेक ठिकाणी या प्रकारच्या कविता दिसतात. प्राचीन भारतातलं हे साहित्य आजच्या संस्कृती रक्षकांना अधिक बोल्ड वाटण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. त्यांना हे काहीतरी भयंकर वाटेल की हे काय आहे. पण मजा बघा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्या भारतीय परंपरेनं सांगितले. धर्म, अर्थ, काम, आणि मग मोक्ष नंतर जोडलं गेलं. खरं म्हणजे ते नव्हतं. धर्म, अर्थ आणि काम, पण तेही पुढे धर्म हे वेगळं. म्हणजे रिलिजन म्हणजे धर्म नव्हे. प्राचीन भारतीय परंपरेचा धर्म म्हणजे शरीराची गरज असते, तो शरीर धर्म. कुटुंब धर्म, पती धर्म, पत्नी धर्म, धर्म ही एकूण धारणा करणारी गोष्ट. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मजा बघा, वात्सायनानं कामसूत्र लिहिलं तेव्हा. मग कामसूत्र लिहावं. मी आजही कामसूत्र तुम्ही वाचत असाल तर आईवडील घाबरतील की हा काय वाचतोय भयंकर, असलं काय वाचू नको रे. त्या कालावधीमध्ये कामसूत्र लिहिलं, आणि तेव्हा स्त्रिया सुद्धा कामसूत्राचा अभ्यास करत होत्या. किंबहुना असं म्हणता येईल की कामसूत्र स्त्रियांसाठी सुद्धा आहे असं गृहीत धरलेलं होतं. तशा प्रकारचा मजकूर आहे की काय प्रकारे स्त्रियांनी केलं पाहिजे. लैंगिक सुख मिळवायचं असेल तर स्त्रियांनी काय करावं, पुरुषांनी काय करावं, आणि हे करण्यासाठी पुरुषांनी प्रामुख्याने कुठले प्रयत्न केले पाहिजेत, स्त्रियांनी कुठले प्रयत्न केले पाहिजेत. त्या कालावधीमध्ये वात्सायन असं म्हणतो कामसूत्रमध्ये की लग्न झाल्यानंतर लगेच स्त्रीसोबत जाताना पहिले 2-3 दिवस फक्त शांतपणे गप्पा माराव्यात, बोलावं, संवाद करावा, आणि मग बाकीच्या पुढच्या गोष्टी कराव्यात. त्या कालावधीमध्ये हे सगळं सांगणं किती म्हणजे खरंच अवघड आहे. लांब कशाला, अथर्ववेदामध्ये कामदेव आहे साक्षात. हे बाकीचे देव आपल्याला माहिती असतात, पण काम याला सुद्धा देव मानलेलं आहे, कामदेव. तुम्ही कधी खजुराहोला गेलाय का? खजुराहोच्या मंदिरामध्ये कामशिल्प आहेत. हे मला कमाल वाटतं की मंदिरामध्ये कामशिल्प, मंदिरामध्ये अशा प्रकारच्या प्रतिकृती,
मंदिरामध्ये अशा प्रकारची शिल्प, म्हणजे ज्याचा अर्थ हा आहे, अशा प्रकारची शिल्प एका मंदिरामध्ये असावीत. आणि हे केवळ एकाच मंदिरात नाही, असं अनेक मंदिरात आहेत. कारण या संदर्भामध्ये कुठला टॅबू आढळत नाही, त्याला निषिद्ध मानलं जात नाही. अगदी देवांच्या संदर्भात सुद्धा अशा प्रकारचे संबंध येतात, ऋषींच्या संदर्भात सुद्धा अशा प्रकारचे संबंध येतात. त्याला काही गैर निषिद्ध असं मानलं जात नाही. एकूणच कपड्यांबद्दल, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, यांच्या कपड्यांबद्दल ते उदार दृष्टिकोन तर होताच, पण नग्नतेविषयीच्या कल्पना खूप उदार होत्या. स्त्रिया प्रज्ञ होत्या आणि त्यांच्या शरीरावर त्यांचा स्वतःचा हक्क होता. हे मी सगळं सांगतोय. प्राचीन भारत नावाचं पुस्तक अलीकडच्या कालावधीमध्ये मी वाचत होतो. प्राचीन भारत, विरोधाभासांची संस्कृती. हे खरं म्हणजे हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे डॉक्टर उपिंदर सिंग यांचं. मागे तुम्हाला म्हटलं होतं, डॉक्टर उपिंदर सिंग या फार मोठ्या हिस्टॉरियन आहेत, इतिहास तज्ज्ञ आहेत. आणि त्यांनी बरंच लेखन केलेलं आहे. प्रामुख्याने प्राचीन भारत हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. तर याच्यामध्ये हे जे पुस्तक आहे त्यांचं, की एन्शियंट इंडिया कल्चर ऑफ कॉन्ट्राडिक्शन नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. आणि ते पुस्तक मराठीमध्ये नुकतंच आलेलं आहे. आमचे मित्र सनय प्रकाशनाचे शिवाजी शिंदे यांनी हे पुस्तक आणलं आहे आणि त्याचा अनुवाद शीतल भांगरेंनी केलेला आहे. प्राचीन भारत, विरोधाभासांची संस्कृती. हे पुस्तक मला फार इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे ज्या प्रकारच्या परंपरांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, ज्या प्रकारे त्या कालावधीमध्ये सगळं बोललं जात होतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कामसूत्र हे खरं म्हणजे वाचावं असंच आहे. आणि वात्सायनानं त्या कालावधीमध्ये कामसूत्र लिहिणं आणि तेही अत्यंत वेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी करणं, हे खरंच आश्चर्यकारक आहे. मला असं वाटतं की मुळामध्ये हे सगळं जे आहे, की प्राचीन भारतामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे स्त्रियांना सुद्धा अधिकार होता. स्त्रिया वादविवादामध्ये यायच्या, अगदी अनेकांना हरवायच्या. म्हणजे गार्गी आणि मैत्रेयी यांचे उल्लेख आहेत की ज्या आल्या आणि त्यांनी त्या अर्थाने पुरुषांचा सुद्धा पराभव केला, अशी एकूण स्थिती होती. म्हणजे याने जो उल्लेख केला आहे की तमिळ काव्यसंग्रह जो आहे, त्या तमिळ काव्यसंग्रह जे एक आहे, त्या काव्यसंग्रहामध्ये 2381 कविता आहेत. त्यापैकी 473 कवींच्या नावावर आहेत. त्यात 30 स्त्री आहेत. म्हणजे स्त्री कवयित्री आहेत आणि त्या स्त्री कवयित्री अत्यंत थेटपणे कविता लिहितात, थेटपणे कविता करतात. म्हणजे त्यातली एक कविता जी आहे, ती कविता विशेष बघत होतो तर माझ्या लक्षात असं आलं की एकूणच तेव्हाच्या कवयित्री खूप धीटपणे लिहित होत्या असे एकूण दिसत आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये अर्थातच समलैंगिकता याच्या संदर्भात सुद्धा अनेक उल्लेख आहेत. प्राचीन भारतामध्ये हे सगळं होतं. पण मग हाच भारत खरा मानायचा का? हाच प्राचीन भारत होता असं मानायचं का? प्राचीन भारतामध्ये सगळ्या धर्मांमध्ये आणि प्रांतांमध्ये, भाषांमध्ये तरल प्रेम कविता दिसतात. इथे शृंगार आहे, कामसुखावर शास्त्रशुद्ध आणि धीट अशा प्रकारचं लेखन आहे. आजही अचंबित व्हावं अशी शिल्प आहेत. पण त्याच भारतानं लैंगिक इच्छांवर नियंत्रण लादणारी, दमन करणारी लैंगिक इच्छांचं अशी परंपरा पण तयार केलेली आहे. स्त्रियांची लैंगिकता आणि प्रजनन क्षमता याला पितृसत्ता कुटुंबाच्या चौकटीमध्ये बंदिस्त करणारी ही परंपरा आहे आणि ती तेवढीच पोलादी आहे. म्हणजे स्त्रियांना एकीकडे गार्गी मैत्रेयी यांचा उल्लेख आहे. कामसूत्र स्त्रियांनी सुद्धा वाचावं आणि स्त्रियांना सुद्धा कामसुख मिळावं या अनुषंगानं कामसूत्रामध्ये लेखन आहे. हे सगळं खरं आहे. बाकी फार छान स्त्रियांच्या कविता आहेत, शिल्प आहेत, शरीराच्या पलीकडे जाणारी अशा प्रकारची मांडणी आहे, शृंगार आहे, असं सगळं आहे. शिलालेख आहेत की ज्यात अगदी उत्कट प्रेम आहे. ते उत्कट प्रेम जाहीरपणे व्यक्त केलेलं आहे. वादविवादामध्ये स्त्रिया जिंकतायत, वादविवाद करतायत, असं सगळं आहे. पण हे सगळं असून सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच कालावधीमध्ये मनुस्मृती सुद्धा आहे. त्याच कालावधीमध्ये स्त्रियांची प्रजनन क्षमता ही जाणीवपूर्वक जातपितृसत्तेच्या चौकटीमध्ये बांधून टाकायची अशी व्यवस्थापन आहे. स्त्रियांना स्वातंत्र्य अजिबात मिळता कामा नये, स्वातंत्र्याला स्त्री अनुकूल नाही अशी पण व्यवस्था आहे. संस्कृत नाटकांमध्ये फक्त उच्चवर्णीय पुरुष संस्कृत बोलतात, पण स्त्रिया आणि खालच्या वर्णाचे लोक तेव्हा मानले गेलेले ते मात्र संस्कृत बोलत नाहीत, कारण त्यांना संस्कृत बोलायचाही अधिकार नाही.
त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांना या प्रकारे वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही, असं पण आहे. स्त्रियांना चूल आणि मूल अशी पण व्यवस्था आहे, त्यांनी बाकी काही बघू नये अशी पण व्यवस्था आहे. म्हणजे मनुस्मृती पण त्या कालावधीमध्ये आहे, पण त्याच काळामध्ये हे बाकीचं सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळे खरा भारत कुठला मानायचा? आणि म्हणून भूपिंदर सिंग असं म्हणतात की प्राचीन भारत ही संस्कृतीच आहे विरोधाभासांची. विरोधाभास, कॉन्ट्राडिक्शन्स, अंतर्विरोध. हा अंतर्विरोध आणि विरोधाभास हे वैशिष्ट्य केवळ प्राचीन भारताचं आहे असं मला वाटत नाही. खरं म्हणजे ते आधुनिक भारताचं पण वैशिष्ट्य आहे. एकीकडं आधुनिकतेच्या गप्पा मारणाऱ्या हा आपल्या भारत देशामध्ये अलीकडच्या काळात जातपितृसत्ताक चौकट अधिकच बळकट होत जाणार की काय अशी भीती मात्र त्याच वेळी वाटत असते. म्हणजे एकीकडे स्त्री शरीराच्या पलीकडे गेलेली आहे अशा प्रकारची मांडणी दिसते. धीटपणे महिला आणि पुरुष त्या अनुषंगाने काही मांडणी करत असतात. आपल्याला धक्का बसतो की अरे एवढ्या धीटपणे महिला बोलतायत, एवढ्या धीटपणे शरीरावर विजय त्यांनी मिळवलेला आहे किंवा शरीराच्या पलीकडे गेलेले आहेत. विजय मिळवलाय म्हणजे शरीराच्या पलीकडे गेलेले आहेत. कारण एक काळ असा होता, ओ वुमन एनाटॉमी इज दॅट डेस्टिनी, म्हणजे बाई ग शरीर हीच तुझी नियती आहे. शरीराच्या पलीकडची बाई कोणाला दिसतच नव्हती. त्याच देशामध्ये आता मात्र शरीरापेक्षाही शरीराच्या पलीकडे महिला जात आहेत, स्वतःच्या शरीराच्या पलीकडे जात आहेत, स्वयंप्रज्ञ पद्धतीनं आपल्याला हवं त्या प्रकारे वागतायत, जगतायत असं दिसतं. आणि त्याचवेळी बायकांनी कुठले कपडे घालावेत, बायकांनी कुठले कपडे घालू नयेत, महिलांनी हे करावं, महिलांनी ते करू नये, टिकली लावावी. अरे कोण तुम्ही सांगणारे तिने टिकली लावावी? तिने पूर्णपणे व्यवस्थितपणे कपडे घालावेत. मला साधी गोष्ट आहे, पुणेरी पाटीमध्ये आणखी एक दुसरी पाटी आहे. ती पाटी अशी आहे की पुरुषांना तुमची नजर स्वच्छ ठेवा, म्हणजे कोणी काही घातलं तरी फरक पडणार नाही. आणि खरंच आहे, मुळामध्ये स्त्रियांचं जे शोषण होतं, म्हणजे मला हे कळतच नाही की स्त्रियांचं शोषण होतं, स्त्रियांवर अत्याचार होतात. याच्यामध्ये जो अत्याचार करतो त्याच्याबद्दल काहीच कोणी बोलत नाही. स्त्रीला सांगितलं जातं की तू असे कपडे घाल. हा उफराडन आहे. मग मुळामध्ये मी मागे सांगितलं होतं की एखाद्या शहरामध्ये आता बिबट्या अलीकडे बऱ्याच शहरांमध्ये येतात, तर बिबट्या आला, हिंस्र बिबट्या आला, तर बिबट्या आल्यानंतर आपण काय करतो? बिबट्याला पकडतो आणि जंगलात नेऊन सोडतो. किंवा फारच अडचण आली तर बिबट्या मरतो सुद्धा बिचारा. पण आपण असं नाही म्हणत की लोकांनी घराबाहेर पडू नये. मला हे कळत नाही की काही माणसं हिंस्र आहेत, काही माणसं नको त्या नजरेनं बायकांकडे बघतायत. अशा नको त्या नजरेनं बायकांकडे बघणाऱ्या माणसांचा बंदोबस्त करण्याऐवजी बायकांनीच घराबाहेर पडू नये, बायकांनीच कपडे व्यवस्थित घालावेत. काय लॉजिक आहे का? आणि ज्या देशामध्ये जिथे 7-8 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार केला जातो तिथे कपड्यांचा काय मुद्दा आहे? पण तरी सुद्धा जणू काही याला जबाबदार महिलाच आहेत. म्हणजे शोषण महिलांचंच करायचं आणि जबाबदार पुन्हा महिलाच आहेत असं म्हणायचं. म्हणजे काही पुरुष त्यांच्या हिंस्रपणामुळे महिलांना असुरक्षित करून टाकणार आणि उरलेले पुरुष त्या असुरक्षिततेचा फायदा घेऊन पुरुष सत्ताक व्यवस्था आणखी भक्कम करणार. महिलांचं शोषण करणारे पुरुष जेवढे भयंकर आहेत तेवढेच या शोषणाच्या नावानं महिलांना बंदिस्त करून टाकणारे पुरुष तेवढेच गुन्हेगार आहेत. मला म्हणजे व्यवस्था अशी पाहिजे की जी व्यवस्था ज्याप्रमाणे पुरुष आरामात वागू शकतो, वावरू शकतो, कुठेही जाऊ शकतो, कुठल्याही वेळी जाऊ शकतो, हवे ते कपडे घालू शकतो, हवे ते कपडे परिधान करू शकतो, तसं महिलांना पण करता आलं पाहिजे. पण आता मात्र अशी व्यवस्था आहे की जणू काही हे तुम्ही करायचंच नाही, हे करायचं काही संबंधच नाही तुमचा. मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये महिलांनाच जणू काही दोषी मानण्याकडे जो आपला कल आहे ती चूक महिलांचीच आहे. आणि हे इतकं वाईट आहे. म्हणजे मध्यंतरी डॉक्टर उज्ज्वला बर्वे नावाच्या जर्नलिझमच्या अभ्यासक आणि प्राध्यापक, ते माझेही प्राध्यापक आहेत खरं म्हणजे, त्या आल्या होत्या. आता मी गप्पा मारताना एक विषय असा निघाला की अनेकदा असं होतं की काही मुलींचे नको ते व्हिडिओ व्हायरल केले जातात आणि मग त्या मुली आत्महत्या करतात. आत्महत्या करायचा मुद्दा काय आहे? समजा अगदी तुमच्या नको त्या अवस्थेतला व्हिडिओ व्हायरल झाला, तो ज्यानं केला त्याला लाज वाटली पाहिजे, त्याचा त्रास तुम्हाला काय होतो? पण आपलं शरीर दिसतंय आणि आपलं शरीर सगळीकडे व्हायरल होतंय, याचा जो काही ताण आहे आणि त्याच्यामुळे आत्महत्या करतात स्त्रिया, याचं कारण असं की आपण काहीतरी ते शरीर इतकं त्याचा अवडंबर करून टाकलेलं आहे. शरीराचा अवडंबर, योनी शुचिता याचा अवडंबर. तिला मोकळेपणानं फिरलं पाहिजे, मोकळेपणानं तिला वाटतं ते व्यक्त केलं पाहिजे, तिला जे वाटतं त्या प्रकारे कपडे घातले पाहिजेत, तिला काय घालावं काय घालू नये हा तिचा प्रश्न आहे.
हे हे अजूनही आपल्याला कळत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या पाट्या लागतात की बायकांनो कपडे असे घाला की कोणाची नजर घसरता कामा नये. तुमची नजर घसरलेली आहे, त्याला कोण काय करणार? पण मी विचार असा करत होतो की एकीकडे या प्रकारची मोकळीक पण आहे, या प्रकारे अत्यंत मुक्तपणे मांडणी करणारी स्त्री मुक्तीची चळवळ आहे, स्त्रीवादी चळवळ आहे. स्त्रीवादी महिला फार थेटपणे मांडतात, तशा प्रकारे वर्तन करतात, अगदी खुलेपणानं वावरतात, शरीराच्या पलीकडे आपण गेलोय या सिद्ध करत असतात. आणि त्याच वेळी पुन्हा स्त्रीवर बंधनं लादण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात पुन्हा जात पण आहे, पितृसत्ता पण आहे, या सगळ्याचा प्रयत्न होतो. तिथेच ऑनर किलिंग होतं, जातीच्या अनुषंगानं प्रेम आणि या सगळ्या संदर्भात लग्न. ज्या देशामध्ये अद्यापही एवढ्या मोठ्या संख्येने बालविवाह होतात, हो मी बालविवाहच म्हणतो, बालविवाह म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी नव्हे, ज्या विवाहामध्ये स्वतःची संमती नसताना घरच्यांनी लावलेला विवाह हा बालविवाहच असतो. पण तुमचं वय 30 जरी असलं, पण तुम्ही जर लग्न स्वतः केलं नसेल आणि घरच्यांनी लावून दिलं असेल तर तो बालविवाह आहे. अरे मला कळतं की 18व्या वर्षी तुम्ही देशाचा पंतप्रधान कोण हे ठरवू शकता. तुम्ही 18 वर्षांचे झाला की तुम्ही तुमचा आमदार कोण, खासदार कोण, सरकार कोण हे ठरवू शकता. तुम्ही 18 किंवा 21 वर्षांचे झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पार्टनर ठरवता येऊ नये. आणि मुलांनी अशा प्रकारे स्वतःचा पार्टनर ठरवणं ही आनंदाची बातमी असली पाहिजे. मी जेव्हा कोणी एखादी मुलगी सांगत येईल, आई ग मला माझा पार्टनर मिळालाय, तर पटकन आईची भूमिका काय असली पाहिजे? आई ग कोण आहे तो, दाखव मला, ओळख करून दे. आई लगेच मी आत्महत्या करते. अरे तुला काय, तू कशाला आत्महत्या करते? तिला जगायचं, तू का मरतेस? हे जे इमोशनल ब्लॅकमेल करायचं आहे की मी आत्महत्या करते, मग काय, तू आम्हाला मेली की आम्ही तुला मेलो. अरे काय, हा काय प्रकार काय? इतक्या मला कळत नाही की स्वतःचं, म्हणजे ज्या देशामध्ये स्वयंवर होतं आणि महिला स्वतःचा वर स्वतः निवडायच्या, अशा प्रकारच्या आख्यायिका सांगितल्या जातात, त्या देशामध्ये आजही तुम्हाला स्वयंवर पद्धतीने हवा तो वर निवडता येऊ नये. आणि त्यामध्ये पुन्हा जात कुठली, धर्म कुठला, हे कुठलं, ते कुठलं, या नको त्या गोष्टी होतात. तर मला आश्चर्य वाटतं की खरा भारत कुठला? एकीकडे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्राचीन भारत असो किंवा आधुनिक भारत असो, हा जो आंतरविरोध आहे, हा जो विरोधाभास आहे, त्याचं मला फार आश्चर्य वाटतं. म्हणजे मी गमतीने असं म्हटलं की भारत म्हणजे नक्की कुठला देश? तपश्चर्या करणाऱ्यांचा की तपोभंग करणाऱ्यांचा? भारत म्हणजे कुठला देश? प्रेम स्वाभाविक आहे, नॅचरल आहे असं मानणारा, की प्रेम हा अडथळा आहे असं म्हणणारा? स्त्रीला मुक्त अवकाश देणारा की जखडून टाकणारा? नक्की खरा भारत कुठला? एक बघा, हे विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवलं गेलं. विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवलं गेलं. त्यातून मेनका आणि विश्वामित्र यांना झालेली कन्या म्हणजे शकुंतला. शकुंतलानं पण प्रेम केलं, फक्त मेनकेनं टास्क म्हणून केलं होतं, त्या मेनकेला सुपारी मिळालेली होती. शकुंतलेने मात्र प्रेम केलं मनापासून. कोणावर प्रेम केलं? राजा दुष्यंतावर प्रेम केलं. शकुंतला, विश्वामित्र मेनकेची मुलगी शकुंतला आणि दुष्यंत यांच्या प्रेमातून जन्माला आला तो भरत. पण या भरताचं पितृत्व दुष्यंतानं फार सहजपणे घेतलं नाही, अडखळत घेतलं. हाच तो भरत, ज्या भरतामुळे या देशाला भारतवर्ष असं म्हटलं गेलं, अशी पण एक आख्यायिका सांगितली जाते. मी म्हटलं हा विरोधाभास जन्मापासूनच आहे. म्हणजे मला खरंच कळत नाही नक्की भारत कुठला. सहजपणे उपेंद्र सिंहांचं पुस्तक वाचत होतो आणि या पाट्या दिसल्या. मला असं वाटलं की जरा हे तपशील सहजपणे तुमच्याशी शेअर करावेत. थोडा वेगळा विषय आहे खरं म्हणजे, हा संबंध राजकारणाचाच आहे. कारण शेवटी ही सगळी जी काही सामाजिक पार्श्वभूमी आहे, हे जे प्राचीन भारताची संस्कृती आहे, आधुनिक भारतामध्ये जे काही घडतंय त्याचा संबंध अंतिमतः राजकारणाशी असतो. शेवटी हे सगळं राजकारणच असतं. स्त्रियांच्या अनुषंगाने जातपितृसत्ता हे पण एक राजकारण होतं. त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये स्त्रीला जखडून टाकणं हे पण राजकारण होतं. लैंगिक संबंधाचं दमन करणं आणि प्रजनन क्षमतेला त्या सगळ्या जातपितृसत्तेच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकणं हे पण राजकारण होतं. या सगळ्या अनुषंगानं हा पट आपल्याला समजला पाहिजे. म्हणून जरा वेगळा विषय मांडला आज. काय वाटतं तुम्हाला? जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.